आहे मी आहे साक्षी पडणं हा माईक पडला माझ्या देवांची पूजा कर मागे ओढताना दाखवायचं. तर आजसाठी एवढंच. मी आहे साक्षी आणि आज आहे 27 ऑगस्ट. आज आपल्या लाडक्या बाप्पाची स्थापना आहे आणि आज मी त्याचा पूर्ण दिवसाचा व्लॉग बनवती आहे. चला आपण आता बघूयात मी काय काय करणार आहे पूर्ण दिवस. मी तयार व्हायला आलीये पण आतमध्ये आल्यास माझ्याकडनं हा माईक खाली पडला आणि त्याच्यामध्ये तर लाईट चालू आहे पण त्याच्यामध्ये आवाज जातोय का नाही ते मला माहित नाहीये. चला आता मी थोडं चेक करून बघते आवाज जातोय का नाही. छान दिसतायत का हे कानातले? झाली आहे आणि बेस मेकअप माझ्याकडे बेस मेकअप तसं काहीच नसतं. मी फक्त चेहरा धुतलाय आणि थोडेसे पिंपल वगैरे आले ते राहू द्या. लिपस्टिक लावली आहे अँड आय एम डन. 4 5 अजून कुठे? 6 7 8 अजून आहे ना 9. आता मी घरातल्या देवांची पूजा करणार आहे. फक्त दिवा वगैरे लावणार आहे आणि फुलं ठेवणार आहे. पूजा झालेली आहे माझी. ते मागं लावा आता. आता बाप्पांचं आगमन झालं आहे आणि आता दुपारी बाप्पांना नैवेद्य पण दाखवायचं आहे. आणि माझं काल हरतालिकेचा उपवास पण होता म्हणून कालपासनं म्हणजे काल मी खिचडी खाल्लेली पण आज सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये म्हणून आता मला सगळा स्वयंपाक उरकायचा आहे आणि बाप्पांना नैवेद्य देऊन मग मी खाणार. चला आता मी स्वयंपाक बनवते. ते मी कसं बनवते मी तुम्हाला पण दाखवणार आहे. किती चमचे? 2 चमचे घे. फुल भरून बस. टोमॅटो कापते मी आता डाळमध्ये टाकण्यासाठी. टोपातच टाकूया. आणि हळद आणि एवढं बस ना. बस. मला डाळ टाकली आहे आणि त्यामध्ये मी टाकतेय बटाटे. डन. तर व्हिडिओ एडिट करताना मला समजलं की याच्यामध्ये माझा व्हॉइसच रेकॉर्ड नाही झाला आहे. तर इथं मी अशी बोलत होते की कुकर लावून झाला आहे. आता मी भाताची तयारी करायला घेतली आहे. डाळ पण रेडी आहे. येऊ आता ऑलमोस्ट सगळं होत आलंय माझं. डाळ भात बनलाय. आता फक्त भाजी आणि खीर आणि पुरी बाकी. माझी आता खिरीची पण तयारी झाली आहे. मी खोबरं पण किसलंय आणि काजू बदाम पण.
आता मी याच्यामध्ये टाकणार आहे परतण्यासाठी. हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी बनवणार आहे. बदाम आणि खोबरा आता रोस्ट होत आला आहे. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे रोस्टेड शेवया, पण ते रोस्टेड आहेत तरी पण मी परत टाकणार आहे. थोड्याशा भाजून घेणार आहे. आता हा खिरीचा पूर्ण मसाला तयार होत आहे आणि मी दुसऱ्या गॅसवर दूध पण ठेवले तापायला. आता मला या कढईमध्ये भाजी करायची आहे, ते मी विसरले होते, म्हणून आता मी हे दुधामध्ये टोपामध्ये टाकते दुधाच्या. वेलची जायफळची पावडर टाकते, थोडीशीच टाकणार आहे. आणि माझी खीर बनलेली आहे फायनली. आई बोलली गरम पाणी टाकलं भाजीमध्ये तर भाजी अजून छान होते, म्हणून मी एका साईडला गरम पाणी बनवायला ठेवलं आहे आणि दुसऱ्या साईडला माझी भाजीचं प्रिपरेशन चालू आहे. हां, ते पण टाक, धना पावडर अजून टाकू? हां टाक. ॲट द एंड मी घालते आहे कसुरी मेथी, कारण की कोथिंबीर आधीपासूनच टाकलेली आहे. माझ्या पुऱ्या बनवून झाल्या आहेत आणि आता मी तेल तापायला ठेवलं आहे. स्वयंपाक झालेला आहे बनवून. आता फक्त देव बाप्पाला नैवेद्य दाखवायचं. मला असं वाटतंय बाप्पाला सगळी सेवा माझ्या हातूनच करून घ्यायची होती. म्हणजे सुरुवातीपासून बाप्पाची मूर्ती सिलेक्ट करण्यापासून ते बाप्पांना नैवेद्य दाखवण्यापर्यंत सगळ्या वेळेस माझं मीच केलं. बाप्पांचीच इच्छा असेल ती तशी, म्हणून मला खूप छान वाटलं. तर आजसाठी एवढंच. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आता सबस्क्राईब करा.